प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की पुन्हा एकदा जीसस इंडिया TV मार्फत आम्ही पुन्हा एकदा देवाचं वचन तुमच्याशी आम्ही बोलणार आहोत. यावेळेस वचन सुरू करण्या अगोदर आम्ही प्रार्थना करूया आणि त्यानंतर आम्ही वचनाची सुरुवात करूया. आम्ही आमचे नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. राजा, आम्ही तुला गौरव, तुला आदर, तुला सन्मान देतो. येशू, आम्ही विशेष करून प्रार्थना करत आहोत जे वचन आमच्यासाठी प्रभू आज ऐकलं जाणार आहे, बोललं जाणार आहे. देवा, त्या वचनानुसार आमचं जीवन सजू दे. त्या वचनानुसार आमच्या जीवनाची जडणघडण प्रभू तू कर आणि प्रत्येक शब्द न शब्द आमच्या हृदयाशी प्रभू भिडला जाऊ दे. त्या वचनानं आमची उन्नती होऊ दे, त्या वचनानं आमची प्रगती होऊ दे आणि राजा तुझं वचन ऐकून आमचं जीवन बदललं जाऊ दे. जेही बोलशील ते तुझ्या कर्वे असू दे आणि येशू तुझे लोक ऐकत असताना त्यांचीही मन प्रभू तू तयार कर. आमची प्रार्थना प्रभू ऐकली सुकार म्हणतो प्रभू येशूच्या नावातून पिता तो एक आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्ही यावेळेस परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की जे वचन आज परमेश्वर आमच्याशी बोलत आहे त्या वचनाचा काही भाग किंवा काही उद्देश आज आम्हाला समजून घ्यायचा आहे. जर देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत तर ते वचन आमच्या जीवनाची भाकर आहे, ते वचन आमच्या जीवनाची उन्नती करणार आहे. म्हणून आज काही गोष्टी आम्ही देवाच्या वचनामधून शिकणार आहोत. प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय आणि त्यामधलं आम्ही 20 आणि 21 वचन आम्ही यावेळेस वाचूया. लक्षपूर्वक ऐका. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवायचा तू विचार केलास. या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीनं नीट नाही. जे देवाचं वचन आम्ही वाचलेलं आहे त्या वचन वाचल्यानंतर काही गोष्टी आमच्या निश्चित लक्षात आल्या असतील की आज या वचनामध्ये परमेश्वराला आम्हाला काय बोलायचं आहे. आम्ही जर पाहिलं तर देवाचं वचन सांगतं की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आमच्या स्वतःकडं आमच्या जीवनाकडं पाहत असताना काही गोष्टी त्याला अपेक्षित असतात. जर त्या अपेक्षित असणाऱ्या गोष्टी आम्ही जर पूर्ण करतो किंवा त्या अपेक्षित असणाऱ्या गोष्टी जर आम्ही देवाला देऊ शकतो तर निश्चित देवाकडून आमचं प्रतिफळ आम्ही मिळवू शकतो. आज बायबलचं वचन आम्ही वाचत असताना काही गोष्टी एक घटना घडलेली आहे की त्या ठिकाणामध्ये बायबल आम्हाला सांगतं की पेत्र आणि योहान त्या शहरामध्ये असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे येत आहे. आम्ही जर पाहिलं तर आजच्या आमच्या वचनाचा हा विषय असेल की आम्हाला आमचं अंतःकरण नीट करायचं आहे. जे शब्द देवानं वापरलेले आहेत त्या शब्दाद्वारे आमच्यामध्ये काहीतरी बदल करून आम्हाला आमचं अंतःकरण नीट करायचं आहे. बायबलचं वचन वाचत असताना ही घटना त्या ठिकाणी अशी घडते की बायबल आम्हाला सांगतं की शिमोन नावाचा एक जादूगार त्या ठिकाणी पेत्र आणि योहानाकडे येतो आणि देवाचं वचन सांगतो की तो पवित्र आत्म्याचं दान हे पैशांनी विकत मागण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जर 20व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलंय की द्रव्य देऊन देवाचे ज्ञान मिळवायचा तू विचार केला. बायबल मला सांगतं की तो पैसे देतो आणि त्या ठिकाणी बोलतो की मला हे दान मिळावं, माझ्याकडून हे धन घ्या, माझ्याकडून हे द्रव्य घ्या आणि मला तुम्ही दान द्या. पण बायबल आम्हाला सांगतं की त्या ठिकाणी देवाचा सेवक त्याला बोलतोय की दान मिळवायचा या गोष्टी तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझं अंतःकरण देवाच्या दृष्टीनं नीट नाही. जे देवाचं वचन आम्ही वाचलेलं आहे त्या वचनामध्ये सांगितलं जातं की देवाच्या दृष्टीने अंतःकरण नीट नाही. कदाचित मानवाच्या दृष्टीने आम्ही कसे असू हा भाग वेगळा आहे, पण देवाच्या दृष्टीनंही आम्ही कुठल्या तरी योग्य पद्धतीमध्ये असावं याचा विचार आम्ही केला पाहिजे. बायबलचं वचन आम्हाला सांगते की त्या ठिकाणी त्या व्यक्तीला बोललं गेलं की तुझं अंतःकरण देवाच्या दृष्टीनं नीट नाही. मनुष्याच्या दृष्टीनं मी कसेही असलो पण देवाच्या दृष्टीने जर आम्ही नीट नसू तर त्याचा आमच्या जीवनामध्ये कुठलाच फायदा होणार नाही. बायबल आम्हाला सांगतं की आमचं अंतःकरण हे देवाच्या दृष्टीनं नीट म्हणजे चांगलं असावं, व्यवस्थित असावं, सुंदर असावं. आम्ही कितीही त्याला गणना केली तरी आम्ही त्याला शब्द आम्ही कमी पडतील, पण बायबल आम्हाला सांगतं की देवाला आमच्या जीवनातलं आमचं अंतःकरण हे नीट पाहायचंय. कारण हे अंतःकरण जर नीट असेल, व्यवस्थित असेल तरच आमच्या अंतःकरणातल्या जीवनाच्या उगमाला त्या ठिकाणी प्राप्ती मिळेल, त्या ठिकाणी स्थान मिळेल आणि तो उगम ओसंडून वाहेल. आम्ही पाहतो की देवाचं वचन सांगतं की हे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट असावं. मग या अंतःकरणामध्ये अशा काय गोष्टी आहेत? आम्ही जर पाहायला गेलं तर हा अंतःकरण म्हणजे कुठलाही आमच्या शरीरातला शारीरिक मांसाहारी किंवा शारीरिक असा भाग नाही. हे अंतःकरण म्हणजे आमच्या जीवनातल्या आमच्या स्वभावातील असणारी आमची वृत्ती, जी आम्हाला समजून घेऊन आम्हाला त्या वृत्तीमध्ये देवाचं सानिध्य किंवा देवाचं सहभागिता आम्हाला त्याच्यामध्ये आणावी लागेल. विचार जर आम्ही केला तर हे अंतःकरण म्हणजे नेमकं काय? आम्ही जर पाहिलं तर शरीरामधला असणारा आमचा आतला स्वभाव हे आम्ही बोलू शकतो. हा स्वभाव देवाला आवडणारा असावा. बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वर आमचं बाह्य स्वरूप कधीही पाहत नाही,
तो आमचं अंतःकरण पारखतो आणि आमच्या अंतःकरणातल्या प्रत्येक गोष्टीनुसार तो आमच्या जीवनामध्ये कार्य करत राहतो. बायबल आम्हाला सांगतं की याही ठिकाणामध्ये ही गोष्ट हा शब्द वापरला गेला की तुम्हाला आम्हाला देवाच्या दृष्टीनं आमचं अंतःकरण नीट करायचंय. कारण का? वाईट अंतःकरण देवाला आवडत नाही. आणि आम्हाला माहित आहे की आमचा परमेश्वर सत्य आहे आणि त्याला सत्याच्याच गोष्टी आवडतात. त्याला वाईट अंतःकरण कधीही आवडणार नाही. ते वाईट अंतःकरण कधीही देवाला धन्यवाद देऊ शकत नाही. ते वाईट अंतःकरण कधीही परमेश्वरासोबत उभं राहत नाही. का? कारण ते वाईटानं भरलेलं आहे, ते वाईटानं सजलेलं आहे. कारण आम्हाला माहित आहे की चांगल्यातला चांगला मनुष्य देवाची स्तुती करत असताना त्याचं अंतःकरण जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत ती स्तुती आत्म्यानं आणि खरेपणानं निघणार नाही. म्हणून पहिली गोष्ट, आम्हाला आमचं अंतःकरण वाईटामध्ये ठेवायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जगातले मनुष्य आमचं अंतःकरण पारखू शकत नाही. आमच्या मनामध्ये काय घडतंय, आमच्या अंतःकरणामध्ये कुठले विचार चालतात, या कुठल्याच गोष्टी जग आम्हाला सांगू शकत नाही. पण बायबल आम्हाला सांगतं की आमचं अंतःकरण पारखणारा आमचा परमेश्वर आहे. आमच्या मनामधील चालणारे विचार, आमच्या अंतःकरणामधील चालणारे विचार, आमच्या अंतःकरणाची वृत्ती, आमच्या अंतःकरणाचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी परमेश्वराला ठाऊक आहेत. ज्यावेळेस आम्ही बायबलचं वचन वाचत असताना एक गोष्ट आम्ही पाहतो की जो यहुदा त्या शिष्यांसोबत राहत होता, त्या शिष्यांना माहीतही नव्हतं की हा यहुदा येशूला धरून देईल. पण येशूला हे माहीत होतं की हा यहुदा मला धरून देणारा आहे. कारण त्या ठिकाणी परमेश्वर अंतःकरण पारखणारा आहे, येशू अंतःकरण पारखणारा आहे. जगातले मनुष्य आमचं अंतःकरण पारखू शकत नाही. मनुष्याच्या दृष्टीनं आमचं अंतःकरण नकोय, देवाच्या दृष्टीनं आमचं अंतःकरण आम्हाला हवंय. आणि त्यानंतरची एक गोष्ट आम्ही जर पाहिली तर पवित्र आत्मा देखील आमच्या अंतःकरणाची पारख करू शकतो. ज्या पेत्र आणि योहानाला पवित्र आत्म्याची पारख होती, बायबल आम्हाला सांगतं की त्यांच्याद्वारे ही गोष्ट बोलली गेली. त्या मनुष्याच्या अंतःकरणातल्या गोष्टी परमेश्वरानं त्यांना प्रगट केल्या. आणि बायबल आम्हाला सांगतं की आत्मे परखण्याचं दान हे परमेश्वराकडून आहे आणि ही गोष्ट परमेश्वराकडूनच आम्हाला मिळू शकते. म्हणून बायबलमध्ये अंतःकरणाला विशेष असं महत्त्व देण्यात आलेलं आहे. भलेही तो प्रकार आम्हाला कधी दिसला नसेल किंवा आम्हाला माहीत नसेल, पण तो एक आमच्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे की ज्या भागानं आम्ही देवासोबत सहजासहजी लवकरात लवकर आम्ही जुळले जातो. त्या देवासोबत आम्ही लवकरात लवकर त्या सहभागितेमध्ये येतो. कारण आमच्या अंतःकरणानं आम्ही केलेला धन्यवाद, आमच्या जीवानं आम्ही केलेला धन्यवाद निश्चित परमेश्वरापर्यंत लवकरात लवकर पोहोचतो. आम्ही एक गोष्ट बोलू शकतो की आज देवासोबत माझं अंतःकरण नीट राहण्यासाठी मला वेगवेगळ्या गोष्टींची काळजी मला माझ्या जीवनामध्ये घ्यावी लागेल. जसं आमचं शारीरिक जीवन सांभाळण्यासाठी आम्ही काय करू तर आमच्या जीवनातल्या गरजा, आमच्या जीवनातल्या असणाऱ्या प्रत्येक परिस्थिती आम्ही त्यानुसार आमची काळजी घेऊ. आमची शारीरिक परिस्थिती आम्ही या जगामध्ये एका काळजीनं सांभाळू शकतो. पण देवासोबत असताना आम्हाला आमच्या अंतःकरणाची परिस्थितीही सांभाळायची आहे. का? कारण हे अंतःकरण परमेश्वर पाहतोय. हे अंतःकरण कुठला मानव पाहत नाही. या अंतःकरणाकडे लक्ष परमेश्वराचं आहे. या अंतःकरणाकडे लक्ष परमेश्वराचं आहे. आणि जर हे देवाचं लक्ष याच्याकडे आहे तर माझा उद्देश किंवा माझं कार्य किंवा माझा त्या ठिकाणी असणारा भाग हा असेल की मला माझं अंतःकरण नीट करायचंय. का? कारण माझ्या राजाला, माझ्या परमेश्वराला ते पाहायचं आहे. माझ्या राजाने, माझा परमेश्वर ते अंतःकरण पाहत आहे. आणि जर या अंतःकरणामध्ये ते वाईट वृत्ती असेल, ते वाईट स्वभाव असतील तर कदाचित माझा राजा खिन्न होईल, माझ्या परमेश्वराला आनंद वाटणार नाही. का? कारण माझं अंतःकरण वाईटानं भरलेलं आहे. ज्या अंतःकरणामध्ये देव उगम देत आहे, जीवनाचा उगम देत आहे, ज्या अंतःकरणापासून परमेश्वराला आमचा स्वभाव कळत आहे, ते अंतःकरण, ती आतली वृत्ती आम्हाला परमेश्वरासोबत जोडायची आहे किंवा परमेश्वराला आवडणारी आम्हाला बनवायची आहे. पहिली गोष्ट, आम्हाला काय करावं लागेल? जर हे अंतःकरण नीट करायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला आमच्या अंतःकरणाची स्थिती आम्हाला ओळखावी लागेल. का? कारण आमचं अंतःकरण अनेक विचारांनी भरलेलं आहे, अनेक गोष्टींच्या मागे पळत आहे, अनेक गोष्टींच्या मागे लागलेलं आहे. आणि हे अंतःकरणाची स्थिती आम्हाला ओळखून त्या अंतःकरणाला आम्हाला नियंत्रित करावं लागेल.
एक गोष्ट आहे की आम्ही आमच्या शरीराला कितीही नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, जर आमच्याकडे ते कंट्रोल असेल तर ते नियंत्रित होतं, अन्यथा नसेल तर आमचं शरीर आम्हाला नियंत्रित करता येत नाही. आमचा स्वभावही नियंत्रित करण्यासाठी आम्हाला आमच्या अंतःकरणाची स्थिती ओळखावी लागेल की हे अंतःकरण प्रभूसाठी तयार होण्यासाठी उत्सुक आहे का. हे अंतःकरण मला प्रभूसोबत जोडायचं आहे. मग या अंतःकरणामध्ये प्रभू येशूविषयी किती विश्वास आहे, कसा आहे, याची ही स्थिती आम्हाला ओळखावी लागेल का. कारण देव या गोष्टी पाहत आहे. मनुष्याचा स्वभाव किंवा मनुष्याचं बाह्य रूप देव कधीही पाहत नाही. तुमचं बाह्य रूप कसं असेल, ते सुंदर असेल, गोरं असेल, काळं असेल, ते काही त्याच्याशी परमेश्वराला घेणं नाही. परमेश्वराला हे घेणं आहे की माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं अंतःकरण माझ्यासाठी कसं आहे, ते नीट आहे का वाईट आहे. बायबल आम्हाला सांगतं की पहिली गोष्ट आम्हाला आमच्या अंतःकरणाची आज स्थिती ओळखायची, की ते विश्वासात मजबूत आहे किंवा विश्वासात कमी आहे, किंवा ते किती देवासोबत जोडलेलं आहे, ही स्थिती आम्हाला ओळखायची आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला अंतःकरणातील नीट नसणाऱ्या गोष्टी ओळखाव्या लागणार आहेत. काय करावं लागेल आम्हाला, आमच्या अंतःकरणातल्या नीट नसणाऱ्या, म्हणजे ज्या परमेश्वराला आवडत नाही अशा गोष्टी आम्हाला ओळखाव्या लागेल. मग आम्ही विचार करू की आज मनुष्याची वृत्ती असे आहे की आम्हाला आमच्या जीवनातल्या गोष्टी कमी दिसतात, पण आम्हाला इतरांच्या जीवनातल्या गोष्टी खूप दिसतात. आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे आम्हाला सहजासहजी आम्हाला लवकर कळत नाही, पण इतरांच्या अंतःकरणातल्या गोष्टी आम्ही आमच्या अंदाजानुसार आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो. पण या गोष्टी चुकीच्या आहेत, या गोष्टी चुकीच्या आहेत. देव त्यांचे अंतःकरण पाहत नाही, देव प्रथम तुमचं स्वतःचं अंतःकरण पाहत आहे. त्यांचे तर परमेश्वर पाहणारच, पण अगोदर जर तुमचं पाहत आहे तर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये नसणाऱ्या नीट गोष्टी त्या आम्हाला बदल करायच्या आहेत. मग त्या कुठकुठल्या गोष्टी असतील, या अंतःकरणामध्ये नीट नसणाऱ्या कुठल्या गोष्टी असतील, मग ते राग असेल, ते क्रोध असेल, त्या गोष्टींनी जर तुमचं अंतःकरण भरलेलं असेल, त्या वासनेनं तुमचं अंतःकरण भरलेलं असेल, त्या वेगवेगळ्या गोष्टीनं तुमचं अंतःकरण त्या ठिकाणी भरलेलं असेल जिथं परमेश्वराला जागा नाही, त्या नीट नसणाऱ्या गोष्टी आम्ही काढून टाकणार. आमच्या अंतःकरणामध्ये जर एखाद्या विषयी वाईट योजना आम्ही करत असू तर त्या वाईट योजना देवासाठी नीट नाहीत, त्या मनुष्यासाठी वाईट करणाऱ्या आहेत. देवाला त्या नीट आवडत नाहीत. त्या वाईट योजना, त्या वाईट नसणाऱ्या गोष्टी आम्हाला काढून टाकायच्या. माझ्या मनामध्ये कोणाविषयी वाईट विचार करत असेल तर ते वाईट विचार करणारी गोष्ट मी आज काढून टाकेल. मी जर मनामध्ये कोणाविषयी वाईट शब्द बोलत असेल, ते वाईट शब्द मी काढून टाकेल. का? कारण या अंतःकरणामध्ये जिवंत देव राहणारा आहे. ज्याला सत्य आणि सत्य आवडतं त्याला कुठलाही खोटेपणा, कुठलाही वाईट गोष्ट त्याला चालत नाही. तिसरी गोष्ट, आम्हाला आमच्या अंतःकरणातील विचारांवर आम्हाला नियंत्रण करायचं आहे. आम्हाला काय करायचं आहे? आमच्या अंतःकरणातील विचारावर आम्हाला नियंत्रण करायचं आहे. आणि जर हे नियंत्रण आम्ही केलं तर आमचं अंतःकरण कुठेही कधीही भरकटणार नाही. एक वेळ आमचं शरीर काही वेळेस आमच्या ताब्यामध्ये असतं, पण आम्ही बसल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये असंख्य विचार चालू होतात. ते एका जागेमध्ये जरी असलं तर असंख्य ठिकाणामध्ये ते फिरूनही येऊ शकतं. इतके असंख्य विचार आमच्या अंतःकरणामध्ये चालतात. या विचारांवरती आम्हाला नियंत्रण आणायचं आहे. सत्याची बाजू ओळखून आम्हाला ते सत्य स्वीकारायचं आहे. ज्यावेळेस आम्ही ते सत्याची बाजू ओळखून सत्य स्वीकारतो, निश्चित आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही त्या विचारांवरती नियंत्रण केलेलं असतं. आम्ही एखादी गोष्ट चुकीची ऐकलेली आहे आणि आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये त्या चुकीच्या गोष्टींसाठी अनेक कल्पना करू, अनेक योजना आखू. त्या योजना परमेश्वराला आवडणार नाही. का? कारण आम्ही चुकीच्या गोष्टीला आम्ही साथ देत आहे, आम्ही चुकीच्या गोष्टीला आम्ही सोबत देत आहे. आम्हाला परमेश्वरासोबत राहायचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट मी तुम्हाला ही सांगेल की या अंतःकरणाला देवाला आवडण्यासाठी या अंतःकरणामध्ये देवाविषयी एक ओढ आणि एक प्रेम आम्हाला निर्माण करावं लागेल. का? कारण आम्ही फक्त देवाची स्तुती मुखानं करणारे नसू, आम्ही देवाची स्तुती अंतःकरणानेही करणारे असावं. ज्या देवानं मला निर्माण केलेलं आहे, ज्या देवानं मला घडवलेलं आहे, त्या देवाची स्तुती करण्यासाठी माझ्या मनामध्ये ते प्रेम असावं, माझ्या मनामध्ये ती ओढ असावी की मी प्रभूसाठी काय करू, मी प्रभूसाठी काय करणार आहे, मी परमेश्वराच्या वचनासाठी काय करणार आहे, मी परमेश्वराच्या सुवार्तेसाठी मी काय करणार आहे. हे अंतःकरण आम्हाला उत्सुक करायचं आहे. आमचा देह जरी अशक्त असला ना तरी आमचा आत्मा उत्सुक आम्हाला हमेशा ठेवायचा आहे. का? कारण हे अंतःकरण आम्हाला परमेश्वरासोबत जोडायचं आहे. या अंतःकरणामध्ये आम्हाला परमेश्वराला स्थान द्यायचं आहे. त्यानंतर आम्ही पाचवी गोष्ट ही आम्ही पाहणार आहोत. या अंतःकरणासाठी सतत ना सतत आम्हाला प्रभूजवळ विनंती करायची आहे. का?
कारण आमचं अंतःकरण शुद्ध करण्याचं जर कोणी सर्वात महत्त्वाचं जर कोणी काम करत असेल तर तो आमचा प्रभू येशू, आमचा परमेश्वर. आमच्या अंतःकरणामध्ये बदल करणारा, आमचं कठोर झालेलं मन, आमचं विविध विचारांमध्ये गुंतलेलं मन परमेश्वर क्लिअर करणारा आहे, शुद्ध करणारा आहे. आज देवाजवळ आम्ही विनंती ही करू की प्रभू, हे अंतःकरण जर तुला आवडत नाही, कदाचित या अंतःकरणामध्ये वाईट गोष्टी असतील, वाईट विचार असतील, तर प्रभू हे अंतःकरण नीट करण्यासाठी तू शक्तीने सामर्थ्य दे. आम्ही प्रभू सोबत बोलणार आहोत. आम्ही परमेश्वराला सांगणार आहोत की येशू, हे अंतःकरण शुद्ध कर राजा. का? कारण या अंतःकरणावरती तुझं राज्य आहे, या अंतःकरणामध्ये तुझी सत्ता आहे, या अंतःकरणामध्ये प्रभू तुझा उगम आहे आणि त्याच्यासाठी प्रभू हे शुद्ध करण्यासाठी मला मदत कर. आम्ही ही विनंती केली पाहिजे की प्रभू ते शुद्ध आणि कर. आणि त्यानंतर शेवटची गोष्ट म्हणजे आम्हाला आमचं अंतःकरण देवाच्या हातामध्ये सोपवणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये वाईट विचार टाकणारा, वाईट गोष्टी उत्पन्न करणारा, काही वेळेस ही सैतानी वृत्ती त्या ठिकाणी घडते. आमच्या वाईट गोष्टींमुळे, आमच्या वाईट वागणुकीमुळे त्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. पण बायबल आम्हाला सांगतं की जर हे अंतःकरण देवाच्या हातामध्ये असेल ना, तर त्या ठिकाणी या गोष्टी शिरकाव करू शकणार नाही. का? कारण देवाची सहभागिता त्या ठिकाणी असेल, देवाचं रक्षण तुमच्या अंतःकरणासाठी असेल. आमचं हृदय, आमचं मन या गोष्टी तर आम्ही पाहत आहोत, पण कदाचित या अंतःकरणातील स्वभाव जर देवाला आवडणारे नसतील तर आम्हाला जे प्रतिफळ आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायचंय ते प्रतिफळ कदाचित आम्हाला मिळणार नाही. कदाचित त्या प्रतिफळाच्या आम्ही जवळ जाऊ, पण आमच्या एखाद्या चुकीमुळे किंवा आमच्या एखाद्या वाईट वागणुकीमुळे त्या प्रतिफळापासून आम्ही दूर होऊ. कारण आमचं अंतःकरण हे परमेश्वराला चांगलं पाहायचं आहे, आमचं अंतःकरण हे परमेश्वराला व्यवस्थित पाहायचं आहे. आम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा दाखला आम्ही वाचत असताना त्या ठिकाणी घडलेली घटना आम्ही वाचली की त्या ठिकाणी तो मनुष्य धन आणि द्रव्य देत आहे. तो बोलत आहे की हे माझ्याकडून घ्या आणि मला ते दान द्या. आम्ही जर पाहिलं तर त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असं काय होतं की जे देवाला आवडलं नाही? पहिली गोष्ट म्हणजे त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये एक लोभ होता, एक लोभ होता की मी हे जर काही दिलं तर मला काहीतरी मिळेल, हा त्याच्या अंतःकरणातला लोभीपणा होता. त्यानंतर दुसरी गोष्ट, त्याच्या अंतःकरणामध्ये जर आम्ही काही विचार जर करून पाहिले तर त्याच्या मनामध्ये एक स्वार्थ होता की हे जर मला मिळालं तर मी यांच्यापेक्षाही मोठी मोठी कामं करेल, यांच्या पुढेही मी जाईल. हा स्वार्थी स्वभाव त्याच्यामध्ये होता. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे एक प्रतिष्ठा त्याला मिळवायची होती की जसं आज यांना सन्मान आहे, कदाचित या गोष्टींमुळे मलाही सन्मान मिळेल, मीही जगामध्ये श्रेष्ठ ठरेल. त्या अंतःकरणामध्ये तो एक प्रतिष्ठेचा स्वभाव होता, एक प्रतिष्ठेचा वाव होता. त्यानंतर आम्ही पाहिलं तर चौथी गोष्ट, त्याच्या हृदयामध्ये जर काहीतरी दिसले असेल ना, तर तो एक गर्विष्ठपणा त्याच्या मनामध्ये दिसला असेल. का? कारण तो द्रव्य देत आहे, धन देत आहे, त्याच्याकडे म्हणणं हे असेल की माझ्याकडे पैसा आहे आणि मी या पैशानं काहीही मिळवू शकतो. या अंतःकरणातील या गुण जर तुमच्यामध्ये असतील ना, तर देवाच्या राज्यामध्ये आम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही. का? कारण आम्ही देवाच्या विरोधात वागत आहोत. हा गर्विष्ठपणा ठेवून आमच्या अंतःकरणामध्ये चांगला स्वभाव आम्ही मानतो, पेरतो, पण कुठेतरी हा गर्विष्ठपणा असेल तर आम्हाला ते देवाच्या राज्यामध्ये पुढे जाऊ देणारं नसेल. त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे एक घमंडी स्वभाव, एक घमंडी स्वभाव. त्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर पाहतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो येतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही मला ते द्या, हे धन द्रव्य तुम्ही घ्या. म्हणजे त्याला एक पैशांची घमेंडी आहे, त्याच्या स्वतःच्या स्वभावाची घमेंडी आहे, तो त्या ठिकाणी ते करत आहे. आणि सहावी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक हेवा देखील होता. मी आज ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे ते अंतःकरण एक आमच्या जीवनातली एक वृत्ती आहे, आमच्या जीवनातला एक स्वभाव आहे. पण या स्वभावाला देखील अशा काही गोष्टी जुडतात की ज्या चांगल्या स्वभावाला वाईट स्वभाव करून टाकतात. आज तुमचं अंतःकरण भलेही कितीही चांगलं असेल, सगळ्या गोष्टी असतील, पण काही गोष्टींनी जर ते तयार झालं नसेल देवाला आवडणारं, तर त्या गोष्टी आज आम्हाला काढायच्या आहेत. त्या गोष्टी आज आम्हाला काढायच्या आहेत. आम्हाला प्रभूशी बोलायचं आहे की येशू, हे अंतःकरण तुला आवडणारं बनव राजा. का? कारण त्या अंतःकरणाचा खरा मालक आमचा परमेश्वर आहे. आमचं अंतःकरण हे कशा पद्धतीनं असावं, हाही आमच्यासाठीचा असणारा प्रश्न आहे. जर आमच्या अंतःकरणामध्ये जर देवाला नीट पाहायचं तर मग हे नीट म्हणजे काय असेल? आम्ही जर विचार जर केला तर नीट आम्ही कुठल्या गोष्टीला आम्ही बोलू शकतो? आमचं घर आम्ही चांगलं ठेवणं म्हणजे एक नीट आहे. त्याच्यामध्ये आमचा काय उद्देश असतो की आमच्या घरामध्ये जर स्वच्छता चांगली असेल तर कुठली अस्वच्छता तिथं राहणार नाही, कुठल्याही गोष्टी तिथं हानिकारक गोष्टी तिथं घडणार नाही. पण
हे अंतःकरण नीट करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? पहिली गोष्ट, आमचं अंतःकरण आम्हाला लीनतेनं भरावं लागेल. आमचं अंतःकरण पहिली गोष्ट काय करावं लागेल? तर आम्हाला लीनतेनं, जे लीनपणाचा स्वभाव आहे तो लीनपणाचा स्वभाव आम्हाला अंतःकरणाशी जोडावा लागेल. आम्ही बायबलमध्ये अनेक गोष्टी पाहिल्या, अनेक गोष्टी वाचल्या, आणि त्या गोष्टी वाचत असताना बायबलचं आम्हाला सांगतं की एक लीन स्वभाव ज्यावेळेस अंतःकरणाशी जोडला जातो, देवबाप निश्चित चांगल्यातली चांगली कामं करत राहतो. अंतःकरण हे देवाला आवडणारं आहे, पण या अंतःकरणाचे काही स्वभाव, काही गुणधर्म देखील आहेत की ज्या स्वभावानं, त्या गुणधर्मानं आम्हाला आमचं अंतःकरण देवासमोर सादर करता येत नाही. मग काय करायचंय? तर आज आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये लीनता निर्माण करायची आहे, जी देवाच्या दृष्टीनं चांगली आहे, देवाच्या दृष्टीनं नीट आहे. ती चांगली, ती नीट स्वभाव आम्हाला तयार करण्यासाठी लीनता आम्ही आमच्या जीवनामध्ये भरणार आहोत. त्यानंतर आम्हाला स्वार्थापासून अलिप्त राहायचं आहे. कदाचित आमच्या अंतःकरणाला आनंदित असणाऱ्या अनेक गोष्टी आमच्यासाठी बोलल्या जातील, कदाचित आमच्या अंतःकरणाला उत्तेजन देण्यासाठी अनेक काही गोष्टी असतील, पण त्याच्या मागे जर आम्ही स्वार्थ साधत असू तर त्याच्यापासून आम्हाला आमचं अंतःकरण अलिप्त ठेवायचं आहे. तो स्वार्थ आमच्या जीवनामध्ये आम्हाला घेऊ द्यायचा नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट, आम्हाला कधीही आमच्या अंतःकरणासोबत प्रतिष्ठेचा मोह ठेवायचा नाही. जर आम्ही प्रतिष्ठेचा मोह घेऊन आमचं अंतःकरण प्रभूसोबत जर आम्ही सादर करत असो तर कदाचित त्या प्रतिष्ठेमुळे, कदाचित आम्ही आमच्या स्वतःला उंच करण्याच्या स्वभावामुळे आम्ही देवापासून लांब लांब होत जाऊ. आम्हाला ती प्रतिष्ठाही नकोय, जी प्रतिष्ठा आम्हाला देवापासून लांब करत असेल. कदाचित देव तुमच्यासाठी त्या गोष्टी करू शकेल, पण आम्ही आमचं अंतःकरण शांत रीतीनं जागेवर व्यवस्थित देवाला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये जर आम्ही ठेवलं तर देवबाप निश्चित त्या गोष्टीमध्ये कार्य करेल. त्यानंतर चौथा गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्या अंतःकरणातून तो गर्विष्ठपणा आम्हाला काढून टाकावा लागेल. ज्या गर्विष्ठपणामुळे कदाचित माझ्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या कल्पना उत्पन्न होत असतील, वेगवेगळे विचार उत्पन्न होत असतील, तो गर्विष्ठपणा मी काढून टाकेन. त्यानंतर पाचवा स्वभाव म्हणजे मला माझ्या अंतःकरणामध्ये कधीही घमंडी स्वभाव मला येऊ द्यायचा नाही. तो स्वभाव माझ्या अंतःकरणापासून मी लांब ठेवेल. कारण सैतान जे आहे, त्या सैतान तुमच्या अंतःकरणामध्ये काही गोष्टी करत असताना अशा काही स्वभावांची जी रचना तुमच्या जीवनामध्ये करेल, अशा काही स्वभावांची पेरणी तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये करेल, जे स्वभाव आमच्या आत्मिक जीवनासाठी हानिकारक असतील. त्याच्यामुळे आम्हाला तो घमंडी स्वभाव आम्हाला काढून टाकायचा आहे. त्यानंतर सहावी गोष्ट म्हणजे आम्हाला कसलाही हेवा धरायचा नाही. कारण या अंतःकरणामध्ये जर प्रेम आहे तर या अंतःकरणामध्ये तो हेवा नकोय. त्यानंतर सातवी गोष्ट म्हणजे आम्हाला वाईटाचा त्याग करायचा आहे. वाईट आणि नीट हे दोन्ही शब्द आम्ही जर ऐकले तर त्याच्यामध्ये टट शेवटी आहे. पण एक गोष्ट आहे की आम्हाला परमेश्वराला वाईटामध्ये ठेवायचं नाही. बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं की तू वाईटाचा त्याग कर आणि बऱ्याची निवड धर. आणि जर आम्ही एक गोष्ट धरली, आम्ही जर बऱ्याची आवड जर आम्ही धरत असू तर हे वाईट आमच्या जीवनातून काढून टाकणार. परमेश्वराला आज तुमचं अंतःकरण नीट पाहायचंय, नीट पाहायचंय. आणि ते अंतःकरण मनुष्याच्या दृष्टीनं नाही, देवाच्या दृष्टीनं नीट पाहायचंय. जर देवाच्या दृष्टीनं तुमचं अंतःकरण चांगलं असेल प्रियांनो, तर तुमच्या जीवनातलं प्रतिफळ तुम्हाला कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. का? कारण ते प्रतिफळ परमेश्वर तुमच्यासाठी देत आहे. कारण कुठंतरी परमेश्वराला तुमचं अंतःकरण आवडलेलं आहे. आज आमच्या जीवनातलं आमचं रूप परमेश्वर पाहणार नाही, आमच्या जीवनातले असणारी अनेक प्रतिष्ठा किंवा आमच्या जीवनातलं असणारं धन परमेश्वर पाहणार नाही, पण परमेश्वर आमच्या जीवनातलं अंतःकरण निश्चित पाहतोय. परमेश्वर आमच्या जीवनातलं अंतःकरण निश्चित पाहतोय. त्या अंतःकरणासाठी आम्ही स्वतःला तयार करणार. त्या अंतःकरणासाठी आमचं ते अंतःकरण आम्ही देवाच्या दृष्टीनं नीट करण्याचा प्रयत्न करणार. मनुष्याच्या दृष्टीनं आम्ही कितीही कल्पना केल्या तर त्या व्यर्थ आहेत, पण देवाच्या दृष्टीनं जर आम्ही चालण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्याचं प्रतिफळ आम्हाला आहे. आज देवाचं वचन आम्हाला या वचनामध्ये सांगितल्यानुसार आम्हाला आमच्या दुष्टतेचा पश्चाताप करायचा आहे. आमच्या वाईट गोष्टी आम्हाला काढून टाकायच्या आहेत आणि ज्याही कल्पना आम्ही आमच्या अंतःकरणात करत असू त्या कल्पनांचा आम्हाला परमेश्वराजवळ क्षमा मागून आमचं अंतःकरण आम्हाला चांगलं बनवायचं आहे. का? कारण हे अंतःकरण देवासाठी आहे. या अंतःकरणामध्ये पुन्हा एकदा सांगेल, देवाची सत्ता आहे, देवाचा अधिकार आहे.
या गोष्टींसाठी प्रभूसोबत आपलं जीवन तयार करा. आज ज्या गोष्टी आम्ही ऐकत आलेल्या आहोत की कदाचित या अंतःकरणामध्ये वाईट गोष्टी असतील, घमंडी स्वभाव असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्या बाजूला आम्ही काढणार. आमच्या अंतःकरणाची स्थिती आम्ही ओळखणार, आमच्या अंतःकरणाची बाजू आम्ही ओळखणार आणि निश्चित आमच्या अंतःकरणाचं आम्ही स्वतः पारख करून देवाला आवडणाऱ्या गोष्टी आम्ही तयार करणार. जसं जसं तुम्ही स्वतःला बनवत राहाल, जसं जसं तुम्ही स्वतःला तयार करत राहाल, देवबाप तुमच्यामध्ये अनेक अनेक गोष्टी कार्यरत करत राहील. का? कारण आज आम्ही जगाकडं पाहण्यापेक्षा आम्ही स्वतःकडं पाहावं. आम्ही जगातल्या गोष्टींचं निरीक्षण करण्यापेक्षा आम्ही स्वतःचं निरीक्षण करावं, जेणेकरून फायदा आमचा आहे. कदाचित आज आमच्या एका निर्णयामुळं कदाचित परमेश्वर आमची भेट घेत असेल. कदाचित आज आम्हाला मनुष्याचे स्वभाव आवडत नसतील, कदाचित मनुष्याला आम्ही आवडत नसू, पण तो भाग वेगळा आहे. आम्ही परमेश्वराला आवडू याच्यासाठी आम्हाला तयारी करायची आहे. आज आम्ही जे अध्याय आम्ही वाचलेलं आहे त्या अध्यायामध्ये जर खरं पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी एक गोष्ट बोलली जात होती की त्या व्यक्तीला काही तरी सूचना केल्या जात होत्या. त्या व्यक्तीला बोललं जात होतं की देवाच्या दृष्टीनं तुझं अंतःकरण नीट नाही. कदाचित आज परमेश्वर तुमच्यासाठी या गोष्टी बोलत असेल की तुमचं अंतःकरण नीट नाही, तर ते वेळ आहे, तो समय आहे की आम्ही आमचं अंतःकरण नीट करावं. तो समय आहे की आम्ही आमचं अंतःकरण नीट करून परमेश्वराशी आमची एक जवळीक आम्ही निर्माण करावी. का? कारण प्रियांनो, या अंतःकरणामध्ये जीवनाचा उगम आहे. हे अंतःकरण वाईट करू नका. कुठल्याही विचारांनी ते भरडून जाऊ देऊ नका. कुठल्याही वेगवेगळ्या शब्दांनी त्याच्यामध्ये कलह निर्माण करू नका. हे अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त देवाचे शब्द स्वीकारा, देवाच्या योजना स्वीकारा, जेणेकरून देवबाप तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्या वाचून राहणार नाही. म्हणून या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही देवाला धन्यवाद देऊया की जे आज आम्ही आमचं वचन ऐकलेलं आहे की आमचं अंतःकरण पारखणारा आमचा परमेश्वर आहे आणि ते नीट ठेवण्यासाठी आम्हाला पहिली गोष्ट आमची स्थिती अंतःकरणाची आम्हाला ओळखावी लागेल. त्यानंतर नीट नसणाऱ्या गोष्टी आम्हाला काढून टाकाव्या लागतील. त्यानंतर आम्हाला आमच्या विचारांवरती नियंत्रण करावं लागेल आणि त्यानंतर या अंतःकरणामध्ये देवाविषयी ओढ आम्हाला निर्माण करावी लागेल. वेळोवेळी आम्हाला प्रभूजवळ या अंतःकरणासाठी विनंती करावं लागेल आणि हे अंतःकरण देवाच्या हातामध्ये सोपवावं लागेल. आणि त्यानंतरचा विशेष म्हणजे पुन्हा एकदा जी गोष्ट सांगेल की हे अंतःकरण कसं आम्हाला बनवायचं आहे, तर एक लीनतेनं भरलेलं, त्यानंतर एक स्वार्थापासून अलिप्त असलेलं, प्रतिष्ठेचा मोह नसलेलं, गर्विष्ठपणाचा स्वभाव नसलेलं, घमंडी स्वभाव नसलेलं, कसलाही हेवा न धरणारं आणि वाईटाचं त्याग करणारं अंतःकरण आम्हाला बनवायचं आहे. म्हणून प्रियानो, या वचनाचा वापर तुमच्या जीवनामध्ये करा. निश्चित देवबाप या वचनाद्वारे तुमची उन्नती करो आणि तुमच्याशी बोललेल्या वचनानं तुमच्या जीवनामध्ये कार्य करू. यावेळेस आम्ही आमचे नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशू, तुला आदर, तुला गौरव, तुला सन्मान देतो. आज जितकेही लोक प्रभू तुझं हे वचन पाहत आहेत, ऐकत आहेत, प्रभू त्यांना आशीर्वादित कर. या वचनाद्वारे त्यांच्या अंतःकरणाची भेट घे. कदाचित आतापर्यंत त्यांना त्यांच्या अंतःकरणाची ओळख झाली नसेल, पण येशू आज त्यांची ओळख त्यांना होऊ दे आणि राजा त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर. या वचनाचा अनुभव त्यांना प्रभू येऊ दे आणि या वचनाद्वारे त्यांची उन्नती कर. आमची प्रार्थना प्रभू ऐक आणि राजा प्रत्येकाचं आरोग्य, प्रत्येकाचं जीवन प्रभू तू सांभाळ आणि तुझं कार्य या जगामध्ये होऊ दे. येशूच्या नावात पित्या तो ऐक. आमेन.